नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. सोलापुरातील प्रसिद्ध ख्यातनाम डॉक्टर शिरीष वळसंकर, ज्यांचे वडील देखील डॉक्टर होते, पद्माकर वळसंकर. एक रोपट ज्यांनी या SP न्यूरो सायन्सेसच्या माध्यमातून सोलापुरात लावलं आणि त्यानंतर संपूर्ण भारतातून त्यांना प्रख्यात मेंदू विकार तज्ञ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. असं कुठलं स्टेट नसेल की ज्या स्टेट मधला पेशंट या सोलापुरातून दवाखान्यात आला नसेल आणि डॉक्टरांकडून त्यांनी उपचार घेतले नसतील. जो इतरांचे मेंदू त्यातले विकार ठीक करतो, या सगळ्यांचे क्रिटिकल ऑपरेशन्स करतो, इतका पेशन्स ज्या डॉक्टरकडे आहे, तो डॉक्टर आपला पेशन्स गमावून आत्महत्या करू शकतो? केवळ एका ईमेलमुळे डॉक्टर वळसंकर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू शकतात? हा प्रश्न केवळ आपल्यालाच नव्हे, सर्वसामान्य जनतेला नव्हे, तर ज्या डॉक्टरांनी आतापर्यंत हजारो डॉक्टर्स घडवले, हजारो पेशंट्सला जीवदान दिलं, ते त्यांचे नातेवाईक देखील हीच चर्चा करतात. मग नेमकं असं काय घडलं की डॉक्टर वळसंकर यांनी आपल्या डोक्यामध्ये 2 गोळ्या झाडल्या? असं काय कारण होतं की ज्यामुळे त्यांना त्यांची जीवन यात्रा संपवावी लागली? खरं तर डॉक्टर शिरीष वळसंकर हे आपल्याला सोडून गेलेत असं ना त्यांच्या मित्रांना वाटत आहे, ना त्यांनी आतापर्यंत ज्यांना उपचार दिले त्या रुग्णांना वाटत आहे. सोलापुरात तर एकच चर्चा आहे की हे शक्यच नाही. त्यामुळं ज्या दिवसापासून हे प्रकरण घडलंय, म्हणजे 18 एप्रिलला रात्री, आज 11वा दिवस आहे, तरी देखील डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्या केली यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. मग नेमकं असं काय घडलं? त्या दिवशी, ज्या दिवशी हा प्रकार घडला, त्यावेळची नेमकी परिस्थिती काय होती? या आत्महत्येनं अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत आणि याच सवालांवर खरं म्हणजे मी आजचं लाईव्ह करणार आहे की यातूनच आपल्याला कुठे ना कुठेतरी धागेदोरे जोडले जातील आणि उत्तरं मिळतील की शिरीष वळसंकर यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं. त्यामुळे माझं लाईव्हचं नावच आहे की गोळ्या झाडल्या बाथरूम मध्ये, पिस्तूल सापडलं बेडरूम मध्ये. आत्महत्या एक, सवाल अनेक. आता प्रत्यक्ष आपण ज्या दिवशी घटना घडली त्याच्या आधीपासून थोडासा विचार करूया. तारीख 18 एप्रिल आणि या 18 एप्रिल रोजी म्हणजे शुक्रवारी डॉक्टर नेहमीप्रमाणे आपल्या दवाखान्यात गेले होते. SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस आणि त्यांचा जो काही दवाखाना आहे त्या ठिकाणी गेले, रुग्णांची तपासणी केली, काही बोलले, स्टाफशी बोलणं वगैरे झालं. त्यानंतर ते घरी आले. त्या दरम्यान ते त्यांच्या वकिलाकडे गेले वगैरे, ते मी नंतर सांगेन. पण नंतर ते घरी आले. घरी आल्यानंतर त्या ठिकाणी आदल्या दिवशी त्यांची आलेली मुलगी नेहा आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर उमा या दोघीच घरी होत्या. याचा अर्थ त्या दिवशी, त्यावेळी त्यांचा मुलगा डॉक्टर अश्विन आणि त्यांची सून डॉक्टर सोनाली हे दोघेही त्यावेळी उपस्थित नव्हते, असं स्वतः डॉक्टरांच्या पत्नी डॉक्टर उमा यांनी आपल्या जबाबात म्हटलेलं आहे. चला आता त्यांनी म्हटलंय त्यानुसार आपण विचार करूया. डॉक्टर घरी आले. काही जणांचं मत आहे की त्यांनी जेवण देखील केलं वगैरे, गप्पा मारल्या वगैरे. ठीक आहे, आपण तो भाग गृहीत धरूया. मग हे ड्रेसिंग रूम मध्ये बसले, जेवण झालं, गप्पा मारल्या. गप्पा मारायला अर्थातच हे तिघे आहेत, ते त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी डॉक्टर उमा, मुलगी नेहा आणि डॉक्टर स्वतः शिरीष वळसंकर.
या तिघांनी गप्पा मारता 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 डॉक्टर शिरीष वळसंकर आपल्या बेडरूम मध्ये निघून गेले. एक साधारण 7:30 पावणे 8च्या दरम्यान ते बेडरूम मध्ये निघून गेले. बेडरूम मध्ये निघून गेल्यानंतर इकडे या दोघींच्या तर मायलेकींच्या गप्पा चालूच आहेत. आजच नुकतीच एक माहिती हाती आली आहे, ती म्हणजे डॉक्टरांचे 2 मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले होते, जप्त केले होते, हस्तगत केले होते आणि ते फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठवण्यात आले. त्या 2 मोबाईलच्या माध्यमातून म्हणजे त्यांचा एक मोबाईल ते हॉस्पिटलच्या कामकाजासाठी वापरायचे आणि एक मोबाईल वैयक्तिक कामासाठी वापरायचे. दिवसभरात त्या दिवशी त्यांना एकूण 27 कॉल्स आले. त्यांचे सीडीआर चेक केल्यानंतर कॉल डिटेल रेकॉर्ड्स आणि रात्री 8 नंतर म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एकूण 4 जणांना कॉल केले. आता एकूण 27 कॉल्स आहेत, त्या 4 जणांना यांनी कॉल केलेले आहेत, तेही आत्महत्येपूर्वी काही अर्धा एक तास अगोदर. आता ते 27च्या 27 जे आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने पोलीस चौकशीसाठी बोलावतीलच, किंवा नेमकं काय बोलणं झालं तो डॉक्टरांची वगैरे हे सगळं मान्य. पण आत्महत्येपूर्वी त्यांनी जे 4 कॉल्स केले ते 4 जण कोण, याचा शोध आता पोलिसांनी घ्यायला सुरुवात केली. त्यामध्ये मनीषा मुसळे यांचा कॉल होता का, तर तो नाही असं म्हटलं जात आहे. आता हे 4 जण कोण, तर त्यामध्ये नेहा मुलगी आणि उमा डॉक्टर त्यांची पत्नी, या दोघी तर त्याच घरात आहेत, त्यामुळे त्या काही त्यांना कॉल करणार आहेत, त्यामुळे हे 2 तर बाजूला झाले. जे 2 जण बाहेर आहेत त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी म्हणजे सून सोनाली, यांपैकी कुणाचा कॉल झाला होता का, किंवा आणखी कुणाचे इतरांचे कॉल झाले होते का, या अनुषंगाने पोलीस तपास करतीलच. आता बेडमध्ये आलेले आहेत डॉक्टर आणि बेडमध्ये आल्यानंतर त्यांनी हे 4 कॉल केले असावेत असा अंदाज मानला जातोय. कारण आत्महत्येपूर्वी अर्धा पाऊण तास अगोदर हे 4 कॉल झालेले आहेत. दिवसभरातले 27 कॉल, त्यातले हे 4 कॉल्स. आता बेड अटॅच बाथरूम आहे. डॉक्टरांनी त्यानंतर बेडमधून ते बाथरूम मध्ये जायचं ठरवलं आणि ते बाथरूम मध्ये गेले. आता बाथरूम मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस पंचनाम्यात म्हणजे डॉक्टरांनी केलेल्या आत्महत्येनंतर काय सापडलं ते पहिल्यांदा क्लिअर करतो. त्या ठिकाणी त्यांना डॉक्टर जिथं आत्महत्या केली त्यांनी बेड अटॅच बाथरूम मध्ये, त्या ठिकाणी पोलिसांना ज्या वस्तू सापडल्या त्या वस्तूंमध्ये 19 थोटकं सिगारेटची, 19 थोटकं. मी एक एक मुद्दा क्लिअर करणार आहे. आपण लाईव्ह बघताना अगदी प्रत्येक बार काय, कारण की आत्महत्या एक आहे, सवाल अनेक आहेत, प्रत्येक प्रश्नावर आपण बारकाईने विचार करणार आहोत. काय सापडलं पोलिसांना पंचनाम्यामध्ये, 19 सिगारेटची थोटकं, त्यांच्या रक्ताचे डाग पडलेले कपडे, एक जिवंत काडतूस, एक पुंगळी, एक टॉवेल, नॅपकिन, नंतर एका बुलेट मधील आपण ज्याला म्हणतो की तांब्याचं आवरण, एका बुलेट मधील शिस, या सगळ्या वस्तू पोलिसांना पंचनाम्यात सापडल्या. आता प्रश्न मला असा पडलाय की जेव्हा डॉक्टर बाथरूम मध्ये गेले त्यावेळी त्यांनी 19 थोटकं जी काय आपल्याला सिगारेटची सापडली म्हणजे 19 सिगारेट्स ओढल्या. आता प्रश्न हा आहे की पहिल्यांदा डॉक्टरांना सिगारेटचं व्यसन होतं का, आणि जर ते होतं तर त्यांनी 19 सिगारेट सोडले असतील तर ते चेन स्मोकर होते का, आणि एका मागून एक अशा 19 सिगारेट सोडणं हे चेन स्मोकरच करू शकेल. त्यामुळे मुळात प्रश्न हा आहे की डॉक्टरांना सिगारेटचं व्यसन होतं का, असेल तर ते चेन स्मोकर होते का. दुसरी गोष्ट, जर ते चेन स्मोकर नसतील तर 19 सिगारेट्स अर्ध्या पाऊण तासात एखादी व्यक्ती कशी काय ओढू शकते.
आता मला तर यापुढे जाऊन प्रश्न करायचा आहे की या सिगारेट्स डॉक्टरांनीच ओढल्या हे कशावरून. आणखी एक महत्वाचा मुद्दा, समजा त्यांनी तणावापोटी एवढ्या सिगारेट्स ओढल्या असं आपण गृहीत धरूया. एका सिगारेटच्या पाकिटात 10 सिगारेट्स असतात, म्हणजे एक पाकिट 10 सिगारेटचं. मग आता 19 सिगारेट जर त्यावेळी ओढल्या असतील डॉक्टरांनी, तर त्या ठिकाणी सिगारेटची 2 पाकिट, मोकळी पाकिट सापडायला पाहिजे होती. पण पोलीस तपासात, पोलीस पंचनाम्यामध्ये सिगारेटची पाकिट सापडल्याचा उल्लेख कुठंच नाहीये. बाकीच्या सगळ्या वस्तू सापडल्यात. जिवंत काडतूस, गोळ्यांचं म्हणजे त्या बुलेटवरचं शिसं, नंतर बुलेटवरचं तांब्याचं आवरण, रक्ताचे कपडे, नॅपकिन, टॉवेल, थोटकं सिगारेटची, पण पाकिट कुठं सापडलेली नाहीयेत. त्यामुळं अर्धा पाऊण तास जो काही डॉक्टरांनी विचार केला त्यावेळी ते फक्त सिगारेटच ओढत होते. जी व्यक्ती सिगारेट ओढतच नाही ती व्यक्ती एवढी सिगारेट ओढू शकते का? पहिला मुद्दा. जर त्यांना सिगारेटचं व्यसन होतं तर मग ते चेन स्मोकर होते का? कारण की एवढी सिगारेट कशी काय अर्ध्या तासात एखाद्या व्यक्ती ओढू शकते? आणि जर त्यांनी ओढलेलीच नसतील तर मग एवढ्या सिगारेट्सची थोटकं त्या ठिकाणी आली कुठून, हा प्रश्न पहिल्यांदा या ठिकाणी उपस्थित होतो. आता आणखी जरा डीप मध्ये जाऊ याच्यात. एक सिगारेट ओढायला किमान 4 ते 5 मिनिटं लागतात. म्हणजेच 19 थोटकांचा विचार केला तर 19 गुणिले 5 95 मिनिटं होतात. म्हणजेच 1 तास 35 मिनिटं. आता एवढा वेळ तर ते बाथरूम मध्ये नव्हतेच. म्हणजेच एखादी सिगरेट शिलगावली, अगदी 2-4 झुरके मारले, लगेच दुसरी विझवली, लगेच दुसरी शिलगावली, लगेच तिसरी, लगेच चौथी, याच्यातच ते अडकलेत. ते तर विचार करत बसलेत ना, कारण की ते तर बाथरूम मध्ये आहेत. त्यानंतरच त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्यात. त्यामुळे एवढा वेळ ते बाथरूम मध्ये होते, बेड अटॅच बाथरूम मध्ये. म्हणजे 1 तास 35 मिनिटं, एका सिगरेटला 5 मिनिटं म्हटली तर एवढा वेळ ते फक्त बाथरूम मध्ये होते. त्यामुळे असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत ज्याचं उत्तरच या ठिकाणी मिळेन असं झालं. आता अर्धा पाऊण तासाचा आपण एक विचार गृहीत धरूयात. समजा अर्ध्या तासात 19 सिगरेट त्या ठिकाणी ओढल्या गेल्या असं आपण गृहीत धरलं. खरं तर माझा पहिल्यांदा हा सवाल आहे की डॉक्टरांना सिगरेटचं व्यसन होतं का? कारण की जे डॉक्टर आहेत, मेंदू विकार तज्ञ आहेत, त्यांना सिगरेटचं व्यसन होतं का? हा पहिला प्रश्न. जर असेल तर आपण 19 सिगारेट ओढतोय हे त्यांच्या लक्षात आलं नसेल. मग ते चेन स्मोकर होते का? मग त्यांना आधी कुणी सिगारेट ओढताना एवढं पाहिलंय का? बर, ते जर दवाखान्यात जास्तीत जास्त वेळ असतील आणि जर ते चेन स्मोकर असतील तर ते दवाखान्यात तर सिगारेट ओढू शकत नाहीत. म्हणजे प्रश्न हा उडतो की एवढी थोटकं त्या ठिकाणी आली कुठून? बर, हे सगळं झाल्यानंतर या सगळ्या अर्ध्या पाऊण तासात जी व्यक्ती आपल्यातच आपल्यासोबत गप्पा मारून उठून गेली आहे आणि बेडमध्ये गेली आहे, ती व्यक्ती बेडमध्ये जाऊन अर्धा पाऊण तास झालाय, काय करतीये? अजून का बाहेर आलेली आहे? काय नाही त्यांच्या डॉक्टर पत्नीला जाऊन पाहावंसं वाटलं की बाबा आपला पती झोपलाय का, किंवा पुस्तक वाचतोय का? का नाही मुलीला वाटलं की काय करतायत बाबा, जाऊन बघूयात? एकदा सुद्धा वाटलं नाही त्यांना या अर्ध्या पाऊण तासात जाऊन बघणं, चौकशी करणं, पाहणं आपले वडील काय करतात, आपले पती काय करतोय म्हणून? नाही. नंतर काय झालं? अचानक गोळीचा आवाज आला. गोळीचा आवाज आल्यानंतर दोन्ही म्हणजे दोघी माईलेकी बाथरूम कडे धावल्या, त्या ठिकाणी गेल्या. अर्थात अशा वेळी कुणी काय करावं आणि काय करू नये हा पहिला प्रश्न पडतो. कारण एकतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली व्यक्ती आपली स्वतःची, आपला पती, आपले वडील, अशा वेळी त्या दोघींची काय अवस्था झाली असेल ही सांगायची गरजच नाही. आणि अशा अवस्थेत माणूस पहिल्यांदा काय करतो, एक तर आजूबाजूंना फोन कर, शेजाऱ्यांना जाऊन विचार, भेट त्यांना, बघा बघा आमचं काही तर झालंय, पप्पांनी स्वतःला गोळी झाडली आहे, पत्नी जाईल बाहेर आरडाओरडा करेल.
मग कुणी अँब्युलन्स बोलवेल वगैरे, फोनाफोनी होईल, या सगळ्या गोष्टी होतील आणि ते साहजिकच आहे, ते होणारच आहे. पण अशा धावपळीच्या प्रसंगामध्ये त्यांच्या डोक्याला ड्रेसिंग केलं गेलंय. असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की त्या ठिकाणी डॉक्टरांच्या डोक्याला ड्रेसिंग करण्यात आलं होतं हॉस्पिटलला नेण्याआधी. मग मला असा प्रश्न पडतोय की या अशा प्रसंगामध्ये ड्रेसिंग करण्याची मानसिकता कशी काय राहू शकते? एक तर रक्ताच्या थळ्यात पडलेला आपला पती आहे, आपले वडील आहेत. अशा वेळी भले डॉक्टर उमा या डॉक्टर आहेत, त्यांच्या पत्नी उमा या डॉक्टर आहेत, पण ते ड्रेसिंग कुण्या ओपीडीतल्या रुग्णावर करायचं नव्हतं, तर प्रत्यक्ष मृत्यूच्या दारात शेवटच्या घटका मोजत असलेल्या आपल्या पतीच्या डोक्यावर करायचं होतं. त्यामुळे ते तितकंसं सोपं नव्हतं. मग अशा वेळी ड्रेसिंग केलं गेलं असं जे म्हटलं जात आहे, हे कितपत खरं आहे याची देखील चौकशी व्हायला पाहिजे. त्यानंतर अँब्युलन्स आली, अँब्युलन्समध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अँब्युलन्समध्ये ठेवण्यात आलं. मग आणखी एक शक्यता अशी निर्माण होती की अँब्युलन्समध्ये त्यांना ड्रेसिंग केलं गेलं का? मग त्या अँब्युलन्समध्ये कोणी डॉक्टर होता का? कोणी हाऊसमन होतं का? आणि जर तसं असेल मग अँब्युलन्समध्ये रक्ताचा डाग नाही सापडला? या अशा बऱ्याच चर्चा, बऱ्याच गोष्टी याच्यातनं बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे मला तर त्यांना ड्रेसिंग केलं गेलं अशी सांगणारी व्यक्ती जी कोण आहे किंवा काय प्रत्यक्षदर्शी आहेत हे मला खोटं वाटतंय. कारण की कुणीही कितीही मोठा डॉक्टर असला आणि आपल्या घरातल्या व्यक्तीला असं काही घडलं असेल, तेही थेट डोक्यात गोळी मारली आहे, तर तो तिथे ड्रेसिंग करत बसणार नाही, प्रथमोपचार करत बसणार नाही, फर्स्ट एड किट शोधत बसणार नाही. तो पहिल्यांदा त्याला दवाखान्यात हलवायचा प्रयत्न करेल. त्यामुळं हे जे काही नरेटिव्ह सेट केलं जाते किंवा प्रत्यक्षदर्शी काही बोलताय, कोण त्यांनी समोर यावं, प्रत्यक्ष पोलिसांना सांगावं. पण अशा खोट्या काहीतरी ड्रेसिंगच्या कल्पना करण्यात काही अर्थ नाही. त्यानंतर त्यांना डॉक्टरकडे नेण्यात आलं, म्हणजे दवाखान्यात नेण्यात आलं. त्या ठिकाणी डॉक्टर सिद्धार्थ गांधी, बघा त्यांचे शिष्य, ते स्वतःहून म्हणाले की माझ्या समोर जेव्हा स्वतः डॉक्टर होते बेशुद्ध अवस्थेत, तेव्हा माझी अवस्था काय झाली मला सगळं आठवलं की त्यांनी मला कसं शिकवलं, कसं घडवलं. त्यावेळी 9:55 डॉक्टरना मृत घोषित करण्यात आलं, कारण की इतकं मसाज चालू होतं, कार्डियक मसाज सुद्धा. ते स्वतः हृदयरोग तज्ञ डॉक्टर सिद्धार्थ गांधी सांगत होते, पण त्याला काही रिस्पॉन्स डॉक्टरकडून मिळाला नाही आणि शेवटी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. तर प्रश्न हा उरतो की मुळातच या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की डॉक्टरांनी स्वतःवर गोळ्या झाडल्या बाथरूम मध्ये आणि त्याचं पिस्तूल सापडलं बेडमध्ये. भले बेड अटॅच बाथरूम आहे, आता गोळ्या झाडल्यानंतर डॉक्टर तर स्वतः नाही ना जाऊ शकत पिस्तूल ठेवायला बेडवर. मग ती पिस्तूल बेडवर गेली कशी, हा प्रश्न पहिल्यांदा या ठिकाणी उपस्थित होतोय. दुसरी गोष्ट, ज्या डॉक्टरांनी हजारो पेशंटच्या मेंदूचं ऑपरेशन केलं असेल, शस्त्रक्रिया केली असेल, क्रिटिकल ऑपरेशन्स केली असतील, म्हणजे मी ऐकून आहे की स्वतः डॉक्टर क्रिटिकल ऑपरेशन्स करण्यासाठी हेलिकॉप्टर मधून ये जा करायची, इतकी त्यांची डिमांड होती, इतकी मागणी होती त्यांना. एवढा प्रवास करून क्रिटिकल ऑपरेशन करून ते सक्सेस करून दाखवायचे. असे इतरांच्या मेंदूचे विकार ठीक करणारे डॉक्टर आपल्याच मेंदूत गोळी झाडून घेतात. बर, डॉक्टरांना स्पष्ट माहिती आहे की गोळी कुठे मारायची, कारण की ते स्वतःच मेंदू विकार तज्ञ. त्यामुळे त्यांनी बरोबर त्याच पद्धतीनं हवं त्याच ठिकाणी गोळी झाडलेली आहे. म्हणजे एका मेंदू विकार तज्ञाकडून स्वतःच्याच मेंदूच्या चिंधड्या उडवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आता इथे डॉक्टर तुम्ही सुद्धा अशी म्हणायची वेळ आहे, कारण की ज्या डॉक्टरनी आतापर्यंत कैक जणांचे मेंदूचे विकार ठीक केले, त्यांना स्वतःच्या मेंदूत गोळी झाडून घ्यावी लागते म्हणजे काय. आता हा सवाल अनेक जणांना पडलेला आहे की डॉक्टरांनी असं का केलं. खरं तर हे डॉक्टरांनी जे केलंय त्या मागचं नेमकं कारण काय आहे याची उत्तर अजून समोर आलेली नाहीये. सोलापुरातलं एक माळरान, म्हणजे तिथं जी मोदी स्मशानभूमी आहे त्याच्या आजूबाजूचा हा
काटेरी वनस्पतींनी विखुरलेली ती जागा होती. त्या जागेवर डॉक्टरांनी हे सेवेचं रुग्णालय उभारलं आणि मग पेशंटची रीग आणि ओघ वाढू लागला. त्यामागे डॉक्टरांची प्रचंड बुद्धिमत्ता होती. शेवटी डॉक्टरांना सिनियर ज्युनियर डॉक्टर्स भरती करावे लागले. स्वतः ऑक्सिजनचा प्लांट स्वतःच्या हॉस्पिटलचा, अनेक ऑपरेशन थिएटर्सची त्यांनी उभारणी केली. आता एवढं सगळं केलेल्या डॉक्टरांनी, ज्यांचं रेट जर आपण पाहिलं ना रुग्ण बरा होण्याचा, तर 99% पेक्षा जास्त होता, म्हणजे जवळपास 100% म्हणून चला. अशा डॉक्टरांचा जो बोलबाला वाढला, अर्थात पैसा खेळू लागला आणि पैसा येता येता मनस्ताप पण घेऊन आला. कारण झालं पुढे असं, त्यांचा मुलगा देखील डॉक्टर अश्विन मेंदुरोग तज्ञ, त्याची एंट्री झाली हॉस्पिटलमध्ये आणि वडिलांना या रुग्णसेवेच्या कामात किंवा त्यांच्या प्रॅक्टिसच्या कामामध्ये मदत करायला सुरुवात केली. कालांतरानं त्यांची पत्नी बनलेल्या डॉक्टर सोनाली, या देखील मेंदुरोग तज्ञ, ज्यांचं शिक्षणही जास्त आहे, त्या देखील हॉस्पिटलमध्ये रुजू झाल्या. त्यांची देखील एंट्री झाली. आता या दरम्यान डॉक्टर वळसंकरांनी जो हॉस्पिटलचा काही पसारा वाढवून ठेवला होता, त्याचं हॉस्पिटल मॅनेजमेंटसाठी आपल्याचकडच्या जुन्या जाणत्या सहकारी, ज्या 2008 पासून दवाखान्यामध्ये काम करत होत्या, त्यांना प्रशासकीय, रुग्णालयीन प्रशासकीय अधिकारी म्हणून बरेचसे अधिकार त्यांना देऊनही टाकले. आता याच मनीषा मुसळे माने, ज्यांना या प्रकरणात अटक झालेली संशयित आरोपी म्हणून, त्यांना एवढे अधिकार दिल्यानंतर मात्र त्यांचं धोरण बदललं आणि मग चहापेक्षा किटली गरम अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग डॉक्टरांच्या परस्परच त्या स्वतःहून काही निर्णय घ्यायला सुरुवात केली. आता त्यांची मनमानी वाढत चालल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये महत्वाकांक्षी धोरणी असलेल्या डॉक्टर सोनाली यांनी देखील मग वळसंकर यांच्या जे काही जुने जाणते सहकारी आहेत, त्यांना घरचा रस्ता दाखवणे, कामावरनं कमी करणे, मनस्ताप देणे, यासारख्या गोष्टी सुरू केल्या. अर्थात तिकडं मुळातच डॉक्टर अश्विन आणि त्यांच्या पत्नी या दोघांमध्ये देखील कौटुंबिक वाद सुरू झाले. कदाचित आर्थिक मॅनेजमेंट वरून हॉस्पिटलच्या झाले का अशी चर्चा आहे. आणि एकतर घरात गेल्यानंतर तिकडे कौटुंबिक कलह आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर इकडे ही अवस्था. कारण एकतर या ठिकाणी डॉक्टरांना फक्त ओपीडी पर्यंतच त्यांचं स्थान राहिलं होतं. ज्यांनी हॉस्पिटलची उभारणी केली, एवढं मोठं हॉस्पिटल बनवलं, आज त्यांना त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करता येत नव्हती. त्यांना ओपीडी पर्यंत सीमित ठेवण्यात आलं. जो तो डॉक्टर आपापल्या रुग्णांचे पैसे घेऊ लागला, अशी परिस्थिती झाली. 2 गट पडले. डॉक्टर सोनाली यांचा एक गट आणि इकडे डॉक्टर शिरीष वळसंकर यांचा एक गट. अर्थात या दरम्यान मग एकमेकांनी काहींना कमी करण्याचा प्रयत्न केला, काहींचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच मनीषा मुसळे माने यांचे अधिकार डिसेंबर 2024 पासून कमी झाले. अर्थात त्यामुळे पगारात पण कपात झाली. आता हे एवढं सगळं घडल्यानंतर मनीषा मुसळे माने यांनी मात्र मग एक ईमेल कॉम्प्युटरवर टाईप केलेला, ज्याचा फोटो काढून डॉक्टर अश्विन, डॉक्टर उमा आणि डॉक्टर शिरीष वळसंकर यांना पाठवून दिला. आता त्यात त्यांनी थेट धमक्याच द्यायला सुरुवात केली होती आणि त्या मेलमध्ये म्हटलं होतं, इतकंच नव्हे, काय म्हटलं होतं बघा, तुम्ही मला परत कामावर घेतलं नाही तर मी जाळून घेईन आणि तुमच्या नावे चिठ्ठी ठेवेन, अशी धमकी देण्यात आली. मग मात्र डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं. मग डॉक्टर उमा, डॉक्टर अश्विन, त्या स्वतः डॉक्टर, हे सगळे त्या ठिकाणी जमले. चर्चा झाली. अखेर या ठिकाणी खर तर आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की प्रत्यक्ष माफीनामा देखील मनीषा मुसळे माने यांनी डॉक्टरांपुढे सादर केला होता आणि त्या माफीनाम्यामध्ये, जो माफीनामा डॉक्टरांच्या बेडमध्ये सापडला, त्या माफीनाम्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय तेही सांगतो. आय एम सॉरी
What I am written in the letter is due to emotional disturbance. Please forgive me. I am again and again sorry, sir. आणि खाली इंग्रजीत सही केली. आता हा जो माफीनामा सापडला होता त्याची जी मूळ प्रत होती, ती प्रत मात्र पोलिसांना त्या मनीषा मुसळे माने हिच्या घराची झाडाझडती घेऊन सुद्धा सापडली नाही, हॉस्पिटलमध्ये सुद्धा सापडली नाही. दुसरी गोष्ट, जो मनीषा मुसळे यांनी ईमेल केला होता, तो ईमेल, त्या ईमेलला जी फोटो प्रिंट आहे, छायांकित प्रत, ती देखील आता पोलिसांनी जप्त केलेली आहे, जी या तिघांना पाठवण्यात आली होती. पण त्या ठिकाणी खरं तर मनीषा मुसळे यांनी हॉस्पिटलमध्ये जो माफीनामा फाडला होता त्याचे तुकडे देखील अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत. ना हॉस्पिटलमध्ये सापडले, ना घरामध्ये सापडले. आता प्रश्न हा उरतो, मग मनीषा मुसळे माने यांची एंट्री या प्रकरणात होऊन त्यांना संशयित आरोपी कसं काय करण्यात आलं? तर डॉक्टरांच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली आणि त्यामध्ये मनीषा मुसळे माने हिने केलेल्या आरोपांना कंटाळून मी हे पाऊल उचलतोय म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी होतं, म्हणून त्यांना अटक करण्यात आली. 18 एप्रिलला हा प्रकार घडला. 19 एप्रिलला रात्री त्यांना अटक करण्यात आली. नंतर त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. नंतर 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली. एकूण 5 दिवसांची पोलीस कोठडी झाली. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली. 9 मे पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी आहे. आता या दरम्यान मनीषा मुसळे माने यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी सांगितलंय की जी डॉक्टरांच्या खिशात आढळलेली सुसाईड नोट आहे ती प्लांट करण्यात आलेली आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे आणि आम्ही आता जामिनासाठी अर्ज करणार आहोत. आज सोमवार ते जामिनासाठी अर्ज करणार होते, कदाचित केलाही असेल. एकंदरीतच या प्रकरणामुळे मनीषा मुसळे माने जेव्हा यांनी पोलीस कोठडीत किंवा पोलीस तपासात जी काय माहिती दिली त्या माहितीनुसार त्यांचं असं म्हणणं आहे, त्या असं म्हणतायत की मला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलंय. 2008 पासून मी रुग्णालयात काम करतेय, म्हणजे जवळपास आता 16 वर्ष झाली. आता मुळातच जो माझ्यावर गुन्हा दाखल झालाय त्याच्या आधीपर्यंत माझ्याविषयी एकही तक्रार कुठे दाखल झालेली नाही आणि जर मी त्रास दिला असं यांचं म्हणणं होतं तर मग त्यांनी मला इतक्या जबाबदारीचं पद कसं काय दिलं. त्यामुळं मनीषा मुसळे माने यांनी आपली भूमिका अशा पद्धतीनं स्पष्ट केली आहे. त्यांनी आणखी क्लिअर केलेलं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की मुळातच जे काही मला तपासामध्ये किंवा या गुन्ह्यात गोवण्यात आलंय तर तुम्ही तिकडे त्यांच्या कुटुंबाचं देखील, त्यांच्यात जो कल आहे त्याच्याकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. पण पोलिसांनी मात्र त्याची फक्त जुजबी चौकशी केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये त्यांच्या घरात जे काही वाद चालू होते, कौटुंबिक वाद, त्यालाही तपासात आणलं पाहिजे. डॉक्टर सोनाली आणि डॉक्टर अश्विन यांच्यात ऑलरेडी कौटुंबिक वाद होते आणि त्यांचं प्रकरण घटस्फोटापर्यंत देखील पोहोचलं होतं. डॉक्टर सोनाली या घटस्फोटचा अर्ज त्यांनी केला होता, अशा देखील चर्चा आता सोलापुरात होत आहेत. नंतर पुन्हा एकदा डॉक्टर ऍक्टिव्हेट झाले असं जेव्हा दिसलं हॉस्पिटलमध्ये, तेव्हा हे जे वेगळे राहणारे हे दोघेही होते नवरा बायको, हे पुन्हा एकत्र आले असं म्हटलं जातं. त्यामुळं या प्रकरणामध्ये आता मनीषा मुसळे माने यांच्या व्यतिरिक्त आणि कुणीतरी मास्टर माइंड आहे का या प्रकरणाचा? डॉक्टरांवर असा कुणी दबाव आणलाय का मनीषा मुसळे माने यांच्या फक्त खांद्यावर बंदूक ठेवून हा कोणी डाव खेळलेला आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासात पुढे येत आहेत. पण खरं म्हणजे हा गुंता वाढतच चाललाय की नेमकं काय चाललंय. एकतर डॉक्टरांच्या खिशात सापडलेली सुसाईड नोट, यातलं हस्ताक्षर डॉक्टरांचंच आहे का हा पहिला संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळं ते नंतर डॉक्टरांचे सापडलेले 2 मोबाईल, त्यांच्या बेडमध्ये सापडलेला एक पेन ड्राईव्ह, शिवाय मनीषा मुसळे यांचा मोबाईल, हे सगळं हस्तगत करण्यात आले. फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलेलं आहे. अर्थात आता 27 कॉल्स केले गेलेले आहेत आणि 4 कॉल 8 म्हणजेच आत्महत्येपूर्वी काय डॉक्टरांनी केलेत असं देखील पुढे आलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये
1 तारखेपासून ते अगदी 30 तारखेपर्यंत जे काही म्हणजे त्याच्या आदली 1-2 दिवस डॉक्टरांच्या आत्महत्येच्या आधी 2-4 दिवस जे काही कॉल झाले असतील तेही तपासले जाणार आहेत आणि या सगळ्या माणसांची टप्प्याटप्प्याने चौकशी देखील केली जाणार आहे. शिवाय डॉक्टर जेव्हा बेड मध्ये गेले आणि बाथरूम मध्ये त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडल्या, त्यावेळी घरामध्ये केवळ मी आणि माझी मुलगी उपस्थित होती असं जे डॉक्टर उमा यांनी जो काही जबाब दिलेला आहे त्यानुसार या घराची देखील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाणार आहे. खरं तर डॉक्टर उमा यांनी सांगितलेलं किती खरं आहे हे देखील पडताळून पाहिलं जाणार आहे. शिवाय त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेमकं काय झालं त्यामुळे हॉस्पिटलची देखील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत. डॉक्टरच्या सोबतीला किंवा डॉक्टरांच्या हॉस्पिटलमधले जे काही कर्मचारी होते किंवा जे डॉक्टरांच्या गटात होते असं आपण म्हणूयात, त्यांनी मनीषा मुसळे यांच्या विरोधात तक्रारी दिलेल्या आहेत पत्राद्वारे. एकूण 27 कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्यात. त्यामुळे आता याच्यावर देखील डाऊट घेण्यात येतोय की या 27च्या 27 जणांनी केवळ मनीषा मुसळे यांचंच नाव का घेतलं, इतर कर्मचाऱ्याचं नाव का घेतलं नाही किंवा इतर व्यक्तीचं नाव का घेतलेलं नाही, हे त्यांनी स्वतःहून लिहिलं आहे का दबावापोटी कुणाच्या लिहिलं गेलेलं आहे असा देखील सवाल आता उपस्थित होतोय. एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये मनीषा मुसळे माने यांना तोपेच्या तोंडी देऊन कुणाला वाचवण्याचा तर प्रयत्न नाही ना, अशी देखील चर्चा आता सोलापुरात रंगू लागली. या एकंदरीत या प्रकरणामध्ये आता आणखी एक मुद्दा समोर आलाय तो म्हणजे डॉक्टरांच्या आर्थिक व्यवहाराचा. डॉक्टर यांनी गेल्या 15 वर्षांमध्ये SIPच्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये तब्बल 160 कोटींची गुंतवणूक केल्याचं समोर आलेलं आहे. अर्थात अशी माहिती त्यांच्या रिलेटिव्ह कडून आलेली आहे आणि त्यानुसार आता विचार करा त्यांचे जो नॉमिनी असतील किंवा वारसा हक्क ज्याला असेल त्यांना किती पैसे मिळू शकतील. आता हा देखील मुद्दा फार याच्यातला महत्वाचा आहे कारण की आर्थिकतेचा काही मुद्दा तर नाहीये ना. यामध्ये एक माहिती जी मी तुम्हाला आधी सुरुवातीला म्हटलं होतं की शेवटी सांगतो ती म्हणजे डॉक्टर 18 एप्रिलला 6 वाजता दवाखान्यात गेले, रुग्णांची तपासणी केली, काही चर्चा झाली, स्टाफशी बोलणं झालं आणि तेव्हा ते घरी जायला निघाले. पण घरी जाण्यापूर्वी ते पहिल्यांदा आपल्या वकिलाकडे गेले होते अशी माहिती देखील आता समोर आली आहे. आणि या माहितीनुसार त्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलं गेलेलं आहे की एकंदरीतच डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी मृत्यूपत्रात त्यावेळी बदल केला असावा. आता त्यांना हा बदल का करावा वाटला आणि त्यांनी जर मृत्यूपत्रात बदल करण्याचं आधी ठरवलंय म्हणजे भविष्यात आपण आत्महत्या करायचं हे त्यांनी आधीच ठरवलं होतं का, हा निर्णय त्यांनी आधीच घेतला होता का, हा प्रश्न आता यापुढे उपस्थित होतोय. शिवाय डॉक्टरांनी या मृत्यूपत्रात नेमका काय बदल केलाय हे मात्र अजून नीटसं समजलेलं नाही. दुसरी गोष्ट अगदी जाता जाता डॉक्टर सोनाली या हॉस्पिटलमध्ये शिरीष वळसंकर यांच्या सगळ्या व्यक्तींवर किंवा त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून होत्या असा देखील आता एक भाग पुढे येतोय. शिवाय डॉक्टर शिरीष वळसंकर यांचा गट देखील हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार करण्यात येतोय याकडे देखील लक्ष देऊन होता. याचा अर्थ दोन्ही गट एकमेकांवर वॉच ठेवून होते अशी माहिती देखील आता समोर येते. त्यामुळं आत्महत्या एक आणि सवाल अनेक असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. 11वा दिवस आहे तरी देखील अजून डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली याचं उत्तर अजून स्पष्ट झालेलं नाही. मनीषा मुसळे माने याच डॉक्टर वळसंकरांच्या आत्महत्येला कारणीभूत आहेत की आणखी कुणी मास्टर माइंड आहे याचं देखील उत्तर समोर आलेलं नाही. दुसरी गोष्ट डॉक्टरांच्या बाथरूम मध्ये त्यांनी झाडलेल्या गोळ्यांची काडतुसं सापडतात, त्यांनी ओढलेल्या किंवा प्लांट केलेल्या सिगारेटची थोटकं सापडतात. पण ज्या पिस्तुलातून त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडल्या ती पिस्तूल मात्र बाथरूम मध्ये न सापडता बेड मध्ये सापडते. या प्रश्नाची उत्तरं देखील मिळवणं आता पोलिसांसमोर आव्हान आहे. त्यामुळे एकंदरीतच
नेमकं एका ईमेलमुळं एक मेंदू विकार तज्ञ आपल्या मेंदूत गोळ्या झाडून स्वतःच्याच मेंदूच्या चिंधड्या उडवू शकतो का, हाच प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडला. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.